मुझे जो सही लगता है मैं करता हूं। मित्रांनो, सर्वप्रथम असे वरिष्ठ अधिकारी तुमचे आदर्श असू शकतात का? व अशा अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तुम्हाला काम करायला आवडेल का? ह्या ज्या विषयावर आम्ही आपल्या दिल की बातचा कार्यक्रम घेतला आहे, त्या कार्यक्रमात आपला सर्वांचं मी स्वागत करीत आहे. त्याचप्रमाणे गेल्या रविवारी पण आपण हाच विषय घेतलेला, तर त्या माझ्या पार्ट 1 ला सांगा या त्या कार्यक्रमाला तुम्ही जो भरभरून पाठिंबा दिलात, भरपूर लोकांनी मला व्ह्यूज दिले, त्याप्रमाणे भरपूर लोकांनी फोन केले, त्या सर्वांचा मी आभारी आहे. मित्रांनो, मला वाटलेलं की हा माझा या विषयावर मी बोलतोय तर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध बोलतोय, जे तुमचे आदर्श असतात त्यांच्या विरुद्ध बोलतोय, तर खूपसे जे माझे मित्र आहेत बीएमसी मध्ये मला ओळखतात, या मग समजा की माझे फॉलोअर्स आहेत, त्यांच्या बाजूनी मला वाटलेलं की एक 60% लोक आहेत जे माझ्या विरुद्ध बोलतील. की विरुद्ध म्हणजे असं की हे चुकीचं आहे, असं ओपनली चॅनलवर नाही बोललं पाहिजे, या काही प्रूफ आहेत का, असं बोलतील असं मला एक शंका होती. पण आश्चर्याची गोष्ट मित्रांनो, 70 ते 80% लोकांनी मला ह्या कार्यक्रमाचा पाठिंबा दिला आहे. मित्रांनो, साहजिकच आहे, ते पडद्यासमोर तर येणार नाहीच, कारण त्यांनाही थोडी भीती असते, म्हणून त्यांनी कमेंट्स केले नसले तरी प्रत्यक्ष फोन करून अथवा मेसेंजरवर मेसेज करून मला माझ्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलाय आणि मला हेच सांगितलं की मित्र, आमच्या मनातल्या ज्या भावना आहेत, आम्ही जे सहन करतोय या बदलीच्या स्वरूपाने आमच्यावर जो अन्याय होतो, आम्ही 12-12 वर्ष आज सब इंजिनियर राहतोय, आम्हाला हे प्रमोशन न मिळता असे अधिकारी प्रमोशन घेऊन जातात आणि अशा भ्रष्टाचारी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं मन न मानताही आम्हाला कधी कधी सह्या कराव्या लागतात. तर हे जे विचार तुम्ही मांडलेत याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. पण सांगतो ना, आपला कुठल्याही कार्यक्रमाला 100% पाठिंबा नसतोच. तर काही जे अधिकारी आहेत, या काही समजा सपोर्टर्स आहेत, ज्यांच्या विरुद्ध मी बोललो, त्यांच्याशी लाच लपूट करणारे जे असतात, त्यांनी मला मेसेज केला मित्रांनो की, आणि काही तर फोन घ्या, आम्ही माझं अर्थ लाल लाटेपणा जे करतात काही अधिकारी असतात की आपल्या साहेबांना लाल लापेटा करून त्या लोकांना मिळत असतं, हवी ती खाती मिळत असतात, त्यांच्याकडे अगर एक खातं असताना अजून 2-3 एक्स्ट्रा खाती, हे केस मध्ये चालूच आहे की माझ्याकडे खाती आहेत, तर मला जर मी हे काय तर शब्द लाल घोटेपणा केला, लाल घोटेपणा मस्त शब्द आहे, माझ्या एका वर्गमैत्रिणीने दिला, लाल घोटेपणा केला तर मला अजूनही 2-3 पाठ मिळतील, 2-3 विभाग मिळतील, 2-3 वॉर्ड मिळतील, असा अनुभव आहे की विभागात. तर त्यांच्यासाठी त्यांनी मला सांगितलं, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, या राणे सपोर्टरनी सांगितलं, या कुलकर्णी सपोर्टर समजा, या रामगुडे सपोर्टर समजा, आणि या माझे मित्रही आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडेसे प्रूफ ठेवा, तुम्ही पुरावे द्या, पुरावे न देता तुम्ही असं म्हणता हे आम्हाला पटलं नाही. म्हणजे दुसऱ्या शब्दात त्यांचं म्हणणं असं होतं की बाप दाखव त्याचं श्राद्ध कर. तर त्या अधिकाऱ्यांसाठी आज मी घेऊन आलो आहे सर्व पुरावे, ज्यांच्या विरुद्ध मी बोललो ते सर्व पुरावे मी तुमच्या समोर सादर करीत आहे. मित्र, सर्वप्रथम मी त्या दिवशी बोललेलो के ईस्टचे राणे ब्रँड भूपेश राणेजी, मी आधीही सांगितलं माझे मतभेद ह्या विषयावर आहेत, मनभेद नाहीयेत, कारण ते मला चांगले ओळखतात, माझे मित्र आहेत. परंतु जेव्हा मी चॅनलवर येतो तर त्यांनी अगर काही चुकीचं केलंय तर ते मला बोलावंच लागेल. तर मित्रांनो, त्याचा पुरावे देण्याआधी मी आता गेल्या आठवड्याचाच तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आता एक्झिक्युटिव्ह नाहीयेत, त्यामुळे राणे साहेबांकडे चार्ज आला एक्झिक्युटिव्हचा. शुक्रवारी फर्स्ट अपील होतं, आम्हालाही बोलवलेलं, आम्हीही गेलो, माझ्यासोबत आणि अजूनही खूप जण होते. त्याचप्रमाणे कसली तरी एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगला वयोवृद्ध महिला सुद्धा उपस्थित होत्या. आज 3 वाजताची मीटिंग, फर्स्ट अपील 3 वाजता, 3 ते 5 असं आम्हाला लिहून दिलेलं. आम्ही भरपूर जण त्या मीटिंगसाठी आलेले, भरपूर जण, अजूनही भरपूर लोक त्या केबिनच्या बाहेर, एक्झिक्युटिव्हच्या केबिनच्या बाहेर आम्ही उभे होतो. आम्ही संबंधित अधिकाऱ्याला विचारलं की साहेब फर्स्ट अपील आहे का, आणि त्यांनी बाकीच्या लोकांनी किंवा मीटिंग आहे की नाहीये,
तर त्यांनी सांगितलं राणे साहेब हे डीएमसी कडे गेलेत. डीएमसी कडे नंतर कळलं की ते वॉर्ड ऑफिसरची वाट बघतायत आणि एक MLA आले आहेत, तर त्यांच्याशी ते काहीतरी चर्चा करतील, कुठल्या कामावर चर्चा करतात. ठीक आहे, असू शकतं, त्याला माझा काहीही विरोध नाहीये, असू शकतो. काही अर्जंट काम असतं, पावसाळी हे आहेत, MLA आहे, त्याला त्याच्या प्रभागात कामं करवायची असतील, असू शकतं. पण आज 3 ते 4:30 पर्यंत अगर लोक तिकडे बसले आहेत, तर तुम्ही एक मेसेज टाकून आजची मीटिंग अथवा प्रथम अपील पुढे ढकलू शकत होतात की नाही? पण तुम्ही ते नाही टाकलं. तुम्हाला सवय झाली आहे. आपल्या ऑफिसच्या बाहेर जितकी लोक टाळकत बसतील तेवढं माझं नाव वाढेल, ही सवय झाली आहे तुम्हाला. तुम्हाला मी सांगितलं ना, त्यानं तुम्हाला राणे ब्रँड चालवायचा आहे. के ईस्ट मध्ये राणे ब्रँड चालवायचा आहे. ओ राणे ब्रँड हा जी लोक आहेत, फर्स्ट अपील सोडून द्या, जी लोक तुमच्याकडे मीटिंगला आली आहे ती अशी वयोवृद्ध लोक होती. मी फोटो काढू शकलो असतो, परंतु त्या वयोवृद्ध महिलांचे फोटो मला आपल्या चॅनलवर टाकायला आवडलं नाही आणि आवडणार नाही, म्हणून मी फोटो ते काढले नाही. पण अशा वयोवृद्ध लोकांच्या जेव्हा मनात तुमच्याबद्दल काय वाटत असेल की एक साधा त्यांनी जर त्यांच्या संबंधी अधिकारी सांगितलं असेल की आज मला उशीर होणार आहे, आजची मीटिंग अथवा प्रथम अपील आपण पुढे ढकलू, तर किती लोकांचा वेळ वाचला असता. याच्या आधी इथे बिर्जे साहेब होते ना, एक्झिक्युटिव्ह बिर्जे होते, असे किती वेळा झाले की चला कुठे अडकले. होऊ शकतं, मी हेही मान्य करतो की मीटिंग असतात, डीएमसीची मीटिंग असते, कुणाचीही मीटिंग असते, त्यावेळेला तुम्हाला जावं लागतं. पण ते नेहमी मेसेज करायचे किंवा फोन करून सांगायचे की आजची मीटिंग पुढे ढकललेली आहे. असं प्रत्येक वॉर्डमध्ये होतं. तुम्हाला एवढी कर्टेसी नाही. आज त्यांचे जे त्यांच्या तर्फे बोलणारे, त्यांचे लाळ घोटेपणा करणारे अधिकाऱ्यांना आम्ही विचारू इच्छितो की हे तुम्हाला शोभतं का? हे तुमचे आदर्श आहेत का? असे जे भूपेश राणे हे तुमचे आदर्श आहेत का? लोकांना तात्काळ, आजही बघा त्यांच्या केबिनच्या बाहेर किती लोक तात्काळ उभे असतील, कधीही बघा, कोणीही बघा. तुम्हाला ते अधिकार तुमचे आदर्श का वाटतात? कारण तुम्हाला अतिरिक्त जो भार दिला जातो, अतिरिक्त वॉर्ड दिला जातो, तुमच्याकडे स्ट्रेंचेस असो या अजून कुठले असो, अजून तुम्हाला जो भाग दिला जातो, त्यामुळे तुम्ही त्यांना ग्रेट मानता, त्यांचा ब्रँड मानता. बाकी अधिकारी, अरे जो अधिकारी सर्वांसमोर खोटं ठरवण्याचं, आम्हाला खोटं ठरवण्याचं सांगतो की कोर्टासमोर खोटं आम्हाला ठरवावं लागतं हे सांगतो, तो तुमचा आदर्श असू शकतो का? मी सर्व अधिकाऱ्यांना विचारतोय. जो एवढ्या वर्ष आपल्याकडे जी PA आहे तिला खोटं ठरवतो, तो आदर्श असू शकतो का? आता येतो मी गेल्या वेळा जे मी प्रूफ सांगितलं आणि जे घडलं फर्स्ट अपील मध्ये ते तुम्हाला मी सर्व सांगितलं आणि त्याला अख्खं के ईस्टच पुरावा आहे. तर मला नवीन एक पुरावा देण्याची आवश्यकता नाही. जो दुसरं मी बोललेलो की त्यांची बदली झालेली ती पण त्यांनी रोखली, तर ह्याचा बघा, हा बघा पुरावा. हे सर्क्युलर बघा, हे पण आम्हाला असंच कोणीतरी BMC ऑफिसरने दिले, ज्याचा जीव जळत असेल, ज्याचे निसासे तुम्ही राणेसाहेब घेत असाल, त्यांनीच पाठवलंय आम्हाला. हे सर्क्युलर आहे 29/8/2024 आणि माझ्या मते 10 महिने झालेले आहेत त्या सर्क्युलरला. यांची बदली झालेली, यांच्या जागेवर येणार होते संकेत सुहास नांदोडे, जे प्रमुख अभियंता होते रस्ते वाहतूक, ते येणार होते. सहाय्यक आयुक्ता के पूर्व विभाग खात्यातील C भूपेंद्र राणे, सहाय्यक अभियंता स्थापत्य परीक्षण यांच्या बदलीने होणाऱ्या रिक्त पदावर. हे कधी आलंय सर्क्युलर? 29/8/2024. आता ह्यांची बदली कुठे झालेली बघा आणि का सेटिंग करून केली बघा. आता मी काही नावं वाचतो. दीपक जाधव सहाय्यक अभियंता स्थापत परीक्षण H पूर्व, अनिल ससाणे सहाय्यक अभियंता परिरक्षण H पश्चिम, भूपेश राणे सहाय्यक अभियंता स्थापत्य के पूर्व, रणजित चव्हाण सहाय्यक अभियंता परिरक्षण के पूर्व, राहुल शिंदे सहाय्यक अभियंता परिरक्षण F उत्तर, कल्पक मद्रे स्थापत परिरक्षण सहाय्यक आयुक्त R पश्चिम. या सर्वांनी पदस्थापनेकरता नगर अभियंता कार्यालयात त्यांना पाठवण्यात येत आहे. म्हणजे या सर्वांना जी नाव वाचल्यांना जोपर्यंत त्यांना पोस्टिंग होत नाही तोपर्यंत नगर अभियंता कार्यालयात जाण्यात सांगितलेलं आहे. आणि पुढचं आहे का,
परिपत्रक क्रमांक AOM/7330 दिनांक 19/9/1992 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार सदर कार्यालयातील आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून पदोन्नती 1 महिन्याच्या आत स्वीकारणी जावी. म्हणजे तुमचं झाला इकडून तिकडे ट्रान्सफर 1 महिन्याच्या, नाही तर सदर परपत्रिकातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. म्हणजे 1 महिन्यात तुम्हाला काही करू. आज 10 महिने झाले. आता मी असं ऐकलंय की वर जाऊन सेटिंग लावून एमसी कडून डीएमसी कडून परत आलाय. तिथे का आलाय? कारण मी गेल्या भाषणात बोललोय. पण जे मी बोललो, मी पहिल्यांदाच सांगितलं की मी जे माझ्या व्हिडिओवर बोलतोय, माझ्या चॅनलवर बोलतोय, मी तुक्के कधी सोडत नाही. जे घडतंय, ज्याचा प्रूफ आहेत, ज्याचे पेपर आहेत, तेच आम्ही बोलतो. हे आहे ना. आता राणे साहेबांबद्दल सांगितलं, मी अजूनही सांगतो, हे मतभेद आहेत आणि ते मतभेद होणारच. मला मी ठेवत नाही. मी जेव्हा ते पास झाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेजही केला, फोनही केलं. परंतु जर जनतेशी असं वागत असाल तर मला तुमच्या समोर, तुमच्या विरुद्ध उभं राहावं लागेलच. आता येतो सेकंड जे होते विशाल कुलकर्णी. मित्रांनो, त्या दिवशी काय झालं, विशाल कुलकर्णी जी उभे होते, बघा हा प्रसंग बघा. विशाल कुलकर्णी जी उभे होते आणि जशी एईची एक्झाम झाली तशी समिनरची एक्झाम झाली. तर त्यावेळेला जे परीक्षेत पास झालेले 3-4 सब इंजिनियर येऊन बाहेरच त्यांच्या पाया पडले आणि हे साहेब आमचे आशीर्वाद देत आहेत. साहेब, हे पाहून आहे ना मला असं वाटलं की हे यांचे आदर्श, हे विशाल कुलकर्णी जे इंजिनिअरिंग एक्झाम सेकंड आले म्हणून हे यांचे आदर्श. पण त्यांनी जो केलेला भ्रष्टाचार, म्हणजे एक्झाम मध्ये तुम्ही सेकंड आला याचा आता भ्रष्टाचाराचं लायसन मिळालं का तुम्हाला? आम्ही ह्याच्या आधी त्यांच्याकडे कमला कन्स्ट्रक्शनचे जी कामं केली आहेत त्यांची संपूर्ण पत्रासहित, फोटोसहित सर्व प्रूफ त्यांना दिलेले, त्यांचे उच्च अधिकारी एक्झिक्युटिव्ह त्रिवेदी साहेबांनाही दिलेले, त्रिवेदी साहेबांकडेच जो चार्ज होता उपविभाग त्यांच्याकडेही चार्ज दिलेले सर्व फोटो आणि तेच पुरावे आज आम्ही आमच्या चॅनलच्या भाषणानंतरच्या जे फोटोज आहेत त्यात टाकत आहोत. तुम्हाला ठरवायचंय मित्रांनो, तुम्हाला ठरवायचं हे तुमचे आदर्श आहेत का? ज्यांच्या तुम्ही पाया पडतायत दुसरा नंबर आला म्हणून, ते तुमचे आदर्श आहेत का? असे भ्रष्टाचारी अधिकारी तुमचे आदर्श आहेत का? चला, बिलं निघाली असतील, मी सांगतो एई आहेत, बिलं निघाली असतील, त्यांना त्यांचं मानसपुत्र, मी नाव नाही देत, त्यांचे मानसपुत्रांनी ती बिलं काढली असतील या त्याचे दुसऱ्या अधिकाऱ्यांनी बिलं काढली असतील, एक्झाम मध्ये हे बिझी असतील, सेकंड नंबर येण्यासाठी अभ्यास करण्यात बिझी असतील, दुर्लक्ष केलं, सही केली, ठीक आहे. निर्लज्जाचा कळस मित्रांनो म्हणजे काय माहितीये, ईएमडीची जी बिलं असतात, त्यांचं जे राखीव बिलं ठेवलेली असतात, ईएमडी ठेवलेली असते, ते घेण्यासाठी हा अधिकार, तो जो संबंधित ठेकेदार राऊंड मारतोय आणि त्याला ही बिलं पास करण्याचा काय म्हणतो ना, पास करण्यासाठी हे तयार झालेले आहेत. हा डाव रचलेला आहे की याची बिलही पास करावी. म्हणजे तुम्हाला कळलं की हा भ्रष्टाचारी आहे. मान्य करतो की तुम्हाला आधी नसेल कळलं, आता कळलं. आम्ही प्रूफ दिले, सर्व दिल्यावरही तुम्ही याची बिल ईएमडी पास करताय, ईएमडी रिलीज करताय. म्हणजे किती हा निर्लज्जपणाचा कळस आहे मित्रांनो, तुम्हीच सांगा. तर तुम्हाला हे जे तुमचे आदर्श आहेत विशाल कुलकर्णी, हे असे अधिकारी तुमचे आदर्श असू शकतात का? आणि हेच भूपेश राणे, हेच विशाल कुलकर्णी 1 या 2 महिन्यात जातील बीपी मध्ये, जिकडे बिल्डिंगचे बिल्डिंग प्रपोजल मध्ये जिकडे आपल्या बिल्डिंगचे प्लान पास होतात, तर इकडे अगर असा भ्रष्टाचार करतायत, असा ब्रँड करण्याचा प्रयत्न करतायत, अशी वरून सेटिंग लावून या वरून कुणाच्या म्हणजे अदृश्य हात आणून आपली बदली रोखवला, ते अशा जागेवर जाऊन किती पास म्हणजे आराखडे, मी सांगू इच्छितो, आर्किटेक्टचे आराखडे किती पास करतील, कशा बिल्डिंग्स उभ्या करतील, 3 वर्षे तिथे असतील तर कसे प्लॅन करतील, किती मायाचा जाळ विणतील, हा तुम्हीच विचार करा. आणि असे अधिकारी तुमचे आदर्श असू शकतात का? हा प्रश्न मला प्रत्येक अधिकारी, प्रत्येक सब इंजिनियर, प्रत्येक जेई आणि संबंधित जे पण तुमचे ठेकेदार आहेत, स्वतःच्या अंगावरचं बीएमसीचं जे आहे तो बाजूला ठेवा आणि विचार करा की हे तुमचे आदर्श आहेत का? मी आता येतो तिसऱ्या याच्यावर, त्याच्या विरुद्ध मी बोललेलो, रामगुडे.
रामगुडेंचीही बदली झालेलीच आहे. रामगुडेचीही बदली झाली. पण बघा, रामगुडेची बदली झाली, पण हसण्याची गोष्ट ही आहे बघा, प्रशांत दादासाहेब रामगुडे खाते प्रमुख अभियंता पजवा, यांची बदली प्रमुख अभियंता पजवा खात्यातील सहाय्यक अभियंता पजवा. बघा, तर तिकडची बदली करून तिथेच टाकलंय त्यांना. त्याचा अर्थ असाच होतो ना, म्हणजे आज इतक्या वर्षापासून तिथेच त्यांच्याहून लायक, त्यांच्याहून जास्त अनुभवी असा अधिकारी आपल्या सिटी इंजिनियरला भेटतच नाहीये, किंवा आपल्या आयुक्तांना भेटत नाहीये, किंवा आपल्या एएमसींना भेटत नाहीये, किंवा डीएमसींना नाहीच भेटत आहे. किंवा रामगुडे दुधारू गाय, आणि या दुधारू गायनी मिठी नदीचा हा एवढा मोठा घोळ केलाय. ज्याच मी सांगितलं ना, हे राणे असो किंवा हे रामगुडे असो, जोपर्यंत यांच्यावर अदृश्य हात आहे, राजकीय असो मतो या उच्च अधिकाऱ्यांचा असो जो आहे, तोपर्यंत मित्रांनो तुमचे हे काय म्हणतात, तुमचे प्रमोशन हे हिरावून घेणारच. तुम्ही असेच सब इंजिनियर राहणार शेवटपर्यंत. कारण असे अधिकारी आणि त्यांच्यावरचे जे अदृश्य हात हे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत तुमचं काही होणार नाही. मी आजच सांगतो, ही माझी गोष्ट लिहून ठेवा. हा, तुम्ही पण हे काय आपला मराठी शब्द लाल घोटेपणा जर केलात, या मायाचा जाळ, मी नेहमी सांगतो, या मायाचा जाळ जर तुम्ही पण फेकलात तर तुम्हीही जाल. काही गरीब अधिकारी तर कुठून आणणार सांगा ना? प्रत्येक अधिकारी असते का माया? असते का प्रत्येकाकडे भरपूर? ही माया किती, मी सांगत नाही, चॅनलवर आहे, एबीपी माझावर आहे, काय हा मायाचा झाड आहे. तुम्ही पाहू शकता किती वेळा आलाय, किती जण पकडली गेली आहेत. माझं एकच म्हणणं आहे, आज तुमचाच दिवस चालतोय, दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस येणारच. एक ना एक दिवस जे असे अधिकारी ज्यांच्यावर वरचा हात आहे, अदृश्य हात, अदृश्य शक्ती आहे, मग ते राणे असो या मग रामगुडे असो, असे भरपूर अधिकारी आहेत. मी या दोघांचं नाही सांगत आहे. माझ्याकडे ह्या भाषणानंतर अजूनही आले इस्टनच्या जे पजवा म्हणजे तुमचं एसडब्ल्यूडी मध्ये काही असेही अधिकारी आहेत. रामगुडे सोडा, असेही रामगुडेमुळे त्या इस्टनला एक मान आलाय, भ्रष्टाचारी वॉर्ड एसडब्ल्यूडी इस्टन. असेही अधिकारी, असेही मला याच्यात आले आहेत, मेसेंजर्स आले आहेत, फोटोज आले आहेत. मी आणीन लोकांसमोर की एकच बिल, एकाच न्यायालयाच्या इकडे 3 वर्क ऑर्डर काढून बिल पास झालंय, आणि एक तर काम एकाच ठेकेदाराला दिलेलं आहे. हे जे होतं ना, मी जे म्हणतो ना की काही चिराग कॉर्पोरेशन असो या अजूनही या कमला असो, यांची कामं बघा त्या पर्टिक्युलर त्याच वॉर्डमध्ये असतील. चिराग कॉर्पोरेशन के वेस्ट मध्ये जा, पर्टिक्युलर त्याच वॉर्डमध्ये त्यांची कामं का हो? कारण त्यांनी ती टीम बनवली असते. सब इंजिनियर, एई, म्हणजे या वॉर्डची सर्व कामं त्यालाच मिळतात. हे प्रत्येक मध्ये आहे. आज चिराग कॉर्पोरेशनच्या मागे मी लागलो, सर्व माझ्याकडे प्रूफ्स असतात, तर त्याची पण फाईल माझ्याकडे आलेली आहे. त्याची केवीसी फर्स्ट अपील मध्ये मला फाईल मिळालेली आहे. माझे जे टीम आहे त्याच्या मागे लागलेली आहे. किती अधिकारी आहेत हो, तुम्ही किती सांभाळाल त्याला? ज्या वेळेला तुमचा भ्रष्टाचाराचा जर तुम्ही सपोर्ट करताय चिराग कॉर्पोरेशनला, तो भोपळा फुटेल ना. किती अधिकारी आट्यात येतील हे पण लक्षात ठेवा. कारण आम्ही तर चिराग कॉर्पोरेशनच्या विरुद्ध पत्र लिहिलेलं आहे, माननीय डीएमसी मॅडमलाही लिहिलं, आम्ही भेटलोही आहोत. त्यांनी ज्या त्यांच्या निर्देशानुसार आम्ही जे पत्रव्यवहार केला पण आहे. कालच आम्ही तिकडून एक फाईल आम्हाला लगेच, काही असतात अधिकारी त्यांनी फटाफट देऊन टाकली. के ईस्ट मधली आता फर्स्ट अपील मध्ये मिळेलच आम्हाला. अजूनही जिथे जिथे कामं केली आहेत लोक. आज काही त्याची चिरागची जी टीम आहे, चिरागची पण एक टीम आहे. म्हणजे कसं असतं, ठेकेदारांची एक टीम असते, त्यांना सपोर्ट त्याचे काका मामा भाऊ हे सर्व असतात. त्यांच्यातल्या मला एकाने सांगितलं, अरे आप उनके पीछे क्यों लगे? ज्याच्या विरुद्ध प्रूफ आहे, ज्याच्या विरुद्ध आमच्याकडे, त्याच्याच विरुद्ध लागणार ना आम्ही. आता कमलाच्या विरुद्ध लागलो ना आम्ही, मिठी नदीच्या विरुद्ध लागलो ना आम्ही. तुम्ही एवढी दुश्मनावट करून ठेवता, तुम्ही एक वॉर्ड मध्ये आपली टीम बनवून ठेवता. के वेस्ट मध्ये तुमची एक टीम असते, तर तुमच्या विरुद्ध अधिकारी असतील की नाही? तुमच्या विरुद्ध ठेकेदार असणार की नाही? असणारच ना मित्रांनो. जर काही अधिकाऱ्यांना तुम्ही सपूत करता, त्यांच्या मागे उभे राहता, आणि काही अधिकाऱ्यांना तुम्ही कपूत सारखे वागणूक देत असाल, तर के वेस्ट मध्ये असे किती अधिकारी जे तुमच्या विरुद्ध आहेत, आणि ते आमच्यासारख्याला सपोर्ट करतात, आणि त्यांच्यासाठी तुमच्या विरुद्ध आम्ही लढणार.
तुमच्या विरुद्ध प्रूफ करणार. प्रत्येक वेळेला मी तुमचं नाव याच्यासाठी घेत आहे कारण तुमची जी टीम आहे, तुमच्यावर जो अदृश्य हात आहे, तुम्ही जी वर सेटिंग बिटिंग आता मध्ये पण तुम्ही केलेली, त्याकडे प्रूफ द्या म्हणून मी सांगत नाही, तुम्ही मध्ये पण सेटिंग केलेली, पण ते काम कॅन्सल झालं ह्याचंही आम्हाला माहिती आहे. तेराव कॉर्पोरेशनने मोठी सेटिंग केलेली मित्रांनो, ती कशी होते? बाकी ठेकेदार अन्याय होत नाही का? बाकी अधिकारी अन्याय होत नाही का? लोकांना अधिकाऱ्यांचा जीव जळत असतो, फक्त ते बोलू शकत नाही, आपल्या वरिष्ठांविरुद्ध बोलू शकत नाही, कोणीतरी बोलावं लागतं. मग अशा वेळेला आम्हाला त्यांच्या विरुद्ध प्रूफ मिळत असतात आणि तेच आम्ही तुमच्या समोर घेऊन येत असतो मित्रांनो. आता चौथे अधिकारी काय म्हणतो आपण, मी ज्यांचं नाव घेतलेलं लास्ट वेळेला की सिटी इंजिनियर मी पत्र लिहिलंय की एकाच वॉर्डच्या जर 2 जणांची बदली होते तर मग एक सपूत कसा, एक कुपूत कसा? आज हे का होत आहे ना मित्रांनो? प्रमोशन्स नाहीयेत, एक्झिक्युटिव्ह नाहीयेत, ह्यांना बाकी जागेवर कामं करायला पैसे आहेत बाकी, पण एक्झिक्युटिव्हची नेमणूक करायला नाही, प्रमोशन द्यायला येत नाही, हायकोर्टचं नाव द्या, ह्याचं नाव त्याचं नाव करत असतात. आम्ही सांगितलं ना, सरकारी भाऊ मिळून खाऊ. एक एक्झिक्युटिव्ह खूप जागेवर एक सब इंजिनियर, एक एई, दुसऱ्या एईचा एक्झिक्युटिव्ह, पण तो त्याची कशा चोऱ्या सांगणार? हा एक्झिक्युटिव्ह त्याचा, हा एई त्याचा एक्झिक्युटिव्ह. उबाळे साहेब आहेत, महेंद्र उबाळे साहेब, तुम्ही तुमच्या आधिपत्याखाली अगर हे सर्व होत असेल तर शर्मेची गोष्ट आहे. आज सगळीकडे चालू आहे की सिटी इंजिनियर कसा असावा. आज हे जे कार्यक्रम होत आहेत, हा जो सर्व होत आहे, ज्याप्रमाणे बदल्या रोखल्या जात आहेत, मग तुम्ही का बसले होते त्या सीटवर? मी तुम्हाला भेटलोही नाही, मी तुमचा रिस्पेक्ट करतो कारण तुम्ही त्या सीटवर येण्यासाठी मी प्रत्येक अधिकाराचा रिस्पेक्ट करतो. परंतु जर असाच भ्रष्टाचार होत असेल, तुमच्या मनातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जर रोखल्या जात असतील, तर तुम्ही असू शकता का सर्वांचे आदर्श? आणि मी सांगू इच्छितो सर्व जे ज्युनियर आहेत या मग त्यांच्याहून खालचे आहेत, सब इंजिनियर असो या जेई असो, तुमचे आदर्श आहेत का? मित्रांनो, तुम्हाला ठरवायचंय की तुमचे आदर्श असे असू शकतात का? तर पुढच्या वेळेला मी आता जे सांगितलं की असंच हेच फक्त 3 अधिकारी नाही, SWD मध्ये पण, ईस्टर्न मध्ये पण किती अधिकारी जे मी सांगितलं ना, त्या नाल्यावर कुठल्या तेही प्रूफ तुमच्या समोर नेक्स्ट टाइम घेऊन जातो. त्या कंपनीचंही नाव सांगतो की तुम्हीच चेक करा की एन वॉर्ड मध्ये त्या अधिकाऱ्याला जास्त कामं का मिळाली आहेत. तुम्हीच बघा, मॅक्झिमम काम एकाच ठेकेदाराला, त्यानंतर ते सगळं होत असतं. भ्रष्टाचार जो वाढतो ना, तो त्यामुळे वाढतो की एका जागेवर 4-4, 5-5 वर्ष टिकून राहतात. एका ठेकेदाराला मग आपल्या वॉर्डमध्ये कामं द्यायची. असं हे चाललंय मित्रांनो. तुम्हाला ठरवायचंय काय करायचं. बस मी तर माझं सांगितलं, परत सांगतो, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तुम्हाला काम करायला आवडेल का हे तुम्हीच ठरवायचं. त्वरित आता सध्यासाठी थांबूया, तुर्तास थांबतो. पुढच्या वेळी परत येतो असलाच विषय घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हर सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है. सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल 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 है, सब गोलमाल है. रोटी की हो तो पैसा कमाइए. पैसा कमाने के लिए भी पैसा चाहिए. मांगे से ना मिले तो पसीना बहाइए.
बहता है जब पसीना तो रूमाल चाहिए। गोलमाल है भाई सब गोलमाल है, गोलमाल गोलमाल है, गोलमाल है भाई सब गोलमाल है। हर सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है, सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है। गोलमाल है भाई सब गोलमाल है, गोलमाल गोलमाल है, गोलमाल है सब गोलमाल है।